नमस्कार. मी राजेश डाकेवाड, दंडगिरी किल्ल्याचा किल्लेदार. आपल्याला एक आवाहन करू इच्छितो की आज नांदेडच्या या गोदावरी नदीच्या तटावर आपला जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती गोदेचा वसा आणि कलेचा वारसा हा कार्यक्रम पुरातत्व विभाग आणि नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता. त्याकरता नांदेडच्या रसिकांचा प्रतिसाद आम्हाला फार कमी दिसला. त्याचं कारणही असं आहे की बऱ्याच लोकांना आता असंही वाटते की नांदेडचा हा किल्ला कालवश झालाय, तिथं काही होत नाही. परंतु आमच्या ह्या टीममुळं बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. पूर्ववत सगळ्या गोष्टी होत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच कुठला तरी कलेचा कार्यक्रम नांदेडच्या या किल्ल्यावर झालेला. त्यासाठी अजूनही आम्ही प्रयत्न करत आहोत की किल्ल्यावर येण्याच्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे, रसिकांची संख्या वाढली पाहिजे. उद्यापासून म्हणजे दिनांक 24, 25, 26 या 3 दिवसात महाराष्ट्र शासनाचे जे 12 किल्ले युनेस्कोने प्रमाणित केलेले आहेत त्या किल्ल्यांचं प्रदर्शन आपण या नंदगिरी किल्ल्यावर ठेवलेले आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो. पण एखादी पुरातन वास्तू आहे, त्यासाठी संवर्धन करणारी एक कुठली तरी संस्था आहे, ती संस्था झटत आहे. तर त्याकरता आपण दाद देणं आवश्यक आहे. म्हणून आमची विनंती आहे, सर्व नांदेडकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. सर्व शाळेतील विद्यार्थी, सर्व रसिक किंवा ज्यांना इतिहासाची आवड आहे त्या सर्वांनी या 12 किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शना पाहण्यासाठी आमच्या या किल्ल्यावर उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. हा कार्यक्रम दिनांक 24, 25 आणि 26 हे 3 दिवस चालणार आहे आणि त्याचा वेळ आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत. धन्यवाद.